नमस्कार. आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जिने खरं तर भारताच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. ही फक्त काही रस्ते बांधण्याची गोष्ट नाहीये, तर ही आहे देशाच्या विकासाची एक खूप मोठी गाथा. चला तर मग या जबरदस्त प्रवासाची सुरुवात करूया. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? एक रस्ता तो गावाचं नशीब कसं काय बदलू शकतो? बघा, रस्ता म्हणजे फक्त दगड आणि डांबराचा एक पट्टा नसतो. तो असतो संधीचा मार्ग, प्रगतीची एक नवी वाट आणि एका उज्ज्वल भविष्याकडे नेणारी दिशा. आज आपण बरोबर हेच समजून घेणार आहोत. तर ह्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, म्हणजेच PMGSY. सन 2000 मध्ये सुरू झालेल्या या महत्वाकांक्षी योजनेचं एकच मोठं ध्येय होतं: देशातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या वस्तीपर्यंत पक्का बारमाही रस्ता पोचवणं. ठीक आहे, तर आता या मिशनच्या आत जरा डोकावून पाहूया. योजनेचं ध्येय तर खूप मोठं होतं, पण नक्की कोणत्या गावांना आणि वस्त्यांना जोडायचं होतं याचे काही नियम होते का? हो, होते. तर हे निकष अगदी सरळ सोपे होते. बघा, जर सपाट मैदानी भागातली वस्ती असेल तर तिथे कमीत कमी 500 लोकांची लोकसंख्या हवी. आणि जर ईशान्येकडील राज्य किंवा हिमालयीन, वाळवंटी भागांसारखे विशेष क्षेत्र असतील तर तिथे हा नियम थोडा सोप्पा केला होता. म्हणजे फक्त 250 लोकांची लोकसंख्या असली तरी चालेल. नियम सोपे असले तरी त्यांचा उद्देश एकच होता: विकास अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि या योजनेचं सर्वात महत्त्वाचं वचन काय होता? तर ते म्हणजे बारमाही रस्ता. म्हणजे असा रस्ता जो पावसामुळे खचणार नाही किंवा कोणत्याही ऋतूत बंद पडणार नाही. गावांचा शहराशी असलेला संपर्क वर्षभर 24 तास अव्याहतपणे सुरू राहील, हेच या योजनेचं मूळ उद्दिष्ट होतं. अर्थात ही योजना एकाच जागी थांबली नाही. गेली 2 दशकं ती काळाच्या गरजेनुसार बदलत गेली, विकसित होत गेली. चला पाहूया तिचा हा टप्प्याटप्प्याने झालेला प्रवास. या योजनेचा प्रवास खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीला 2000 मध्ये पहिला टप्पा होता फक्त नवीन रस्ते बांधून गावं जोडण्याचा. मग 2013 पर्यंत अनेक रस्ते बनले, म्हणून मग दुसऱ्या टप्प्यात जुन्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं. 2016 मध्ये एक खूप महत्त्वाचा पाऊल उचललं गेलं. नक्षलवादग्रस्त म्हणजेच LWE भागांमध्ये विकासाला गती देण्यासाठी एक विशेष प्रकल्प सुरू झाला. आणि 2019 पासून तर दृष्टिकोन आणखी व्यापक झाला. आता फक्त गावं नाही, तर गावांना बाजारपेठा, शाळा आणि रुग्णालयांशी जोडण्यावर भर दिला जातोय. हा बदल खूप महत्त्वाचा आहे. पहिला टप्पा होता गावांना जगाशी जोडण्याचा, पण तिसरा टप्पा हा जास्त धोरणात्मक आहे. यात फक्त रस्ते नाहीत, तर एक संपूर्ण जीवनवाहिनीचं नेटवर्क तयार करण्यावर भर आहे. असं नेटवर्क जे शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक संधी थेट गावांपर्यंत पोचवेल. बरं, योजना तर चांगली होती, पण तिचे परिणाम काय झाले? जमिनीवर खरंच काही बदल घडला का? चला आता या योजनेच्या प्रचंड व्याप्ती आणि तिच्या ठोस परिणामांवर एक नजर टाकूया. आता जरा हा आकडा बघा, 8.25 लाख किलोमीटर. कल्पना करा किती प्रचंड अंतर आहे हे. ह्या एका आकड्यावरूनच या प्रकल्पाची भव्यता आपल्या लक्षात येते. आणि हे केवळ किलोमीटरचे आकडे नाहीत, हे आहेत लाखो लोकांच्या आयुष्याला एकमेकांशी जोडणारे मार्ग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या केवळ घोषणा नव्हत्या, ही योजना प्रत्यक्षात उतरली. जसे की आपण पाहू शकतो, मंजूर झालेल्या रस्त्यांपैकी जवळपास 95% काम पूर्ण झालं आहे. हेच या योजनेच्या खऱ्या यशाचं प्रमाण आहे, नाही का? पण रस्त्यांचा खरा परिणाम आकड्यांमध्ये नाही, तो लोकांच्या बदललेल्या आयुष्यात दिसतो. या रस्त्यांमुळे बिगर शेती रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. महिलांना कामासाठी घराबाहेर पडणं सोपं झालं, सुरक्षित झालं. शेतकरी आपला माल आता थेट मोठ्या बाजारात नेऊ शकले, ज्यामुळे त्यांना चांगला भाव मिळू लागला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तम आरोग्य आणि शिक्षण सुविधा गावांच्या दारापर्यंत पोचल्या. तर ही कहाणी इथेच संपत नाही. हा विकासाचा प्रवास अजूनही सुरू आहे. चला पाहूया की या योजनेचं भविष्य काय आहे. सगळ्यात ताजी बातमी ही आहे की या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला आता मार्च 2028 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की विकासाचं हे चक्र अव्याहतपणे सुरूच राहणार आहे. आणि भविष्यातली ध्येयसुद्धा तितकीच मोठी आहेत. पुढच्या टप्प्यात आणखी 62,500 किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार आहेत. आणि यातून आतापर्यंत विकासापासून दूर राहिलेल्या तब्बल 25,000 वस्त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडलं जाणार आहे. इतकंच नाही, तर ही योजना आता अधिक स्मार्ट आणि पर्यावरणपूरक सुद्धा होत आहे.
कामावर लक्ष ठेवण्यासाठी ई-मार्ग सारख्या डिजिटल प्रणालीचा आणि जीपीएसचा वापर होतोय. आणि विशेष म्हणजे टाकाऊ प्लास्टिक आणि फ्लाय ॲश सारख्या गोष्टी वापरून पर्यावरणाची काळजी घेत रस्ते बांधले जात आहेत. तर या योजनेने लाखो लोकांचं आयुष्य बदलून टाकलं आहे. आता प्रश्न हाच आहे की भविष्यात बांधले जाणारे हे नवीन रस्ते आणखी कोणाकोणाच्या आयुष्यात प्रगतीचा प्रकाश घेऊन येतील? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.